ऊसतोड मजुरांना साखर कारखान्यांकडून जास्तीत सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी सक्रियपणे कार्यरत राहावे, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। मात्र या प्रक्रियेत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अनुदान योजनेच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। यावेळी ते बोलत होते। ऊसतोड कामगाराबाबत उच्च न्यायालयात दाखल असलेल्या सुमोटो रिट याचिकेच्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली संपूर्ण माहिती सादर करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या। जिल्ह्यात सध्या 822 विद्यार्थी साखर शाळेपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले असून एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी कारखानदार व शिक्षण विभागाने घ्यावी, असं त्यांनी सांगितलं। तसेच बैलाचे टॅगिंग करणे व योजनेतील त्रुटींची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले। सन 2025-26 या वर्षासाठी ऊसतोड कामगार सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 20 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 8 प्रस्ताव पात्र ठरल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी दिली। बैठकीस महिला व बालविकास, शिक्षण कामगार, परिवहन, पुरवठा, साखर, पोलीस विभाग तसेच साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते।